काही आवाज असे असतात जे फक्त गाणी गात नाहीत, तर संपूर्ण पिढ्यांच्या भावना बनून जातात. आज भारतीय संगीत विश्वासाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. कारण सुरांची राणी, संगीताचा अमर आवाज आणि लाखो चाहत्यांच्या हृदयात घर केलेल्या महान गायिका आशा भोसले आपल्या सर्वांना सोडून गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने केवळ एक कलाकार नाही, तर एक संगीत युग संपल्याची भावना निर्माण झाली आहे. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. त्यांचे वडील होते सुप्रसिद्ध नाटककार आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातच संगीताचं वातावरण होतं. त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर या आधीच गायनाच्या क्षेत्रात होत्या, परंतु तरी देखील आशा भोसले यांचा प्रवास सोपा नव्हता. लहान वयात वडिलांचे निधन झाले, घराची आर्थिक जबाबदारी वाढली आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं, संगीतच माझं आयुष्य असेल. मुश्किलों से घबराना फितरत नहीं हमारी, मुश्किलों से घबराना फितरत नहीं हमारी, हम तो वो है जो तूफानों में रास्ते बना लेते हैं. खरं सांगायचं तर चित्रपट सृष्टीत सुरुवातीला त्यांना फार मोठ्या संध्या मिळाल्या नाहीत. त्या काळात मोठ्या गाण्यांसाठी इतर प्रसिद्ध गायकांना संधी दिली जात असे, पण आशा भोसले यांनी हार मानली नाही. छोट्या गाण्यांपासून सुरुवात केली, पण प्रत्येक गाण्यात त्याने आपलं मन ओतलं आणि हळूहळू संगीतकारांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. विशेषतः संगीतकार आर डी बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली. त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू होती. कधी रोमॅन्टिक, कधी खोडकर, कधी भावनिक, तर कधी अत्यंत आधुनिक. ते अगदी सहज गात. भारतीय चित्रपट सृष्टीत हजारो गाणी गाणारे आशा भोसले यांचा आवाज प्रत्येक पिढीला परिचित आहे. त्यांच्या अनेक गाण्यांनी इतिहास घडवला. उदाहरणार्थ पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आंखों के मस्ती या गाण्यांनी केवळ लोकप्रियता नाही मिळवली, तर संगीताचा नवा ट्रेंड निर्माण केला. त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली. म्हणूनच त्यांना भारतीय संगीताचा जागतिक आवाज म्हटलं जातं. आशा भोसले यांची जगभर दखल घेतली गेली. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. त्यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले. त्यांच्या नावावर हजारो गाण्यांचा विक्रम आहे. म्हणूनच अनेक संगीतप्रेमी म्हणतात, हा आवाज म्हणजे भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. आशा भोसले फक्त एक महान गायिका नव्हत्या, तर त्या एक प्रेरणा होत्या. त्याने आयुष्यभर एक गोष्ट शिकवली, वय कधीच अडथळा नसतं, प्रतिभा कधीच मरत नाही आणि मेहनत कधीच वाया जात नाही. जिसकी आवाज में सच्चाई होती है, जिसकी आवाज में सच्चाई होती है, वो आवाज सदियों तक गूंजती है. असा आवाज होता आशा भोसले यांचा. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज ठाकरे, सिने अभिनेते जॅकी श्रॉफ, जावेद अख्तर यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाला अभिवादन केले. तसेच संगीतकार, कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वजण एकच गोष्ट म्हणत आहेत, आज भारतीय संगीत विश्वाने एक अमूल्य रत्न गमावले. आवाज थांबू शकतो, पण सूर कधीच मरत नाहीत. आशा भोसले आज आपल्यात नसतील, पण त्यांची गाणी, त्यांचा आवाज आणि त्यांची आठवण नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहील. कुछ लोग चले जाते हैं मगर जाते नहीं, कुछ लोग चले जाते हैं मगर जाते नहीं, वो अपनी यादों में हमेशा जिंदा रहते हैं.
थेट वार्ता चॅनलकडून महान गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण आदरांजली.